या पट्ट्याला आहे ना इकडे भारंगीची भाजी इकडे भरपूर प्रमाणात दिसते. चला आता आपल्याला इकडे भारंगीची भाजी मिळाली आहे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका भन्नाट अशी ॲडव्हेंचर ब्लॉग मध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण चाललो आहोत कोकणातील पहिल्या पावसातल्या रानभाज्या शोधायला. तर चला मित्रांनो, कोणकोणत्या आपल्याला भाज्या पाहायला मिळतात तर या व्हिडिओद्वारे आज आपण पाहणार आहोत. तर चला मंडळी, थेट रानामध्ये आलोय आणि आता थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला आणि आपल्याला आता समोर दिसून राहिलंय ढगाळ असं वातावरण बघू शकताय. आताच मस्तपैकी पाऊस येऊन गेला आणि सर्वत्र गारवा देऊन गेला. एक नंबर झकास. मम्मी आमची पुढे गेली. मम्मी दादा कोणकीच्या स्टाईल मध्ये मम्मीला आवाज दिला. मम्मी चला. हॅलो. बघा कोकणातली रानभाजी शोधायला आलोय. खरं तर आम्ही गेल्या टायमाला भारंगीची भाजी नेलेली पण ब्लॉग त्याचं केलेलं नाही. तर आता आलोय मम्मी सांगते भाजी शोधायला जंगलामध्ये. तर चला, पुढे आपल्याला दिसून राहिलेले आहे मस्त अशी पायवाट आणि मस्त गवत देखील रुजलेलं आहे. चला आता पुढे सर्व गेलेत. लांबलायत काही जवळ गावली भाजी. चला आता आपल्याला इकडे भारंगीची भाजी मिळाली आहे. हे बघा, हिचा वास ना उग्र येतोय. गुर हे बघा, कडवट टोडा येतो हिचा वास. हे बघा, खालती देखील भाजी आहे. हे बघा इथे देखील आहे. चला मंडळी, आता इकडे आपल्याला भाजी मिळाली आहे भारंगीची. हे बघा मस्त अशी पहिल्या पावसातील भारंगीची भाजी. सुरत देखील इकडे शोधत आहे. नाही फुलं आहेत. ह्याची पण करतात ना भाजी. ही बाई, हा बाई ह्याची आहे शेंगा. घेतेस का? नको नको राहू दे. चल चला इकडे बघा भारंगीची भाजी मिळाली आहे. सुरत दाखव रे. भारंगीची आहे ना, तर काढची जोडी इंडियाची पाना. आणि श्रीनंदला देखील इकडे भरपूर मिळाले. चला पडायला या पट्ट्याला आहे ना इकडे भारंगीची भाजी इकडे भरपूर प्रमाणात दिसते. आणि मंडळी बाजूलाच बघा, आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून राहिला आणि एक कळंब बघा आपल्याला मस्त हिरवगार दिसून राहिलंय. बघायचा रंग. चला मम्मी वरती गेलेली आहे. हे पोरं फक्त खालती आहेत माझ्या बरोबर. चला वरती. वास बघ तिचा, कडू येत असली तर ती असेल भाजी. पाठीमागं बघ, पाठीमागं ती पाठीमागं बघ तिथं दिसली. हा ती काढती सगळी. चला हॅलो. काढलीत काढतो. हे बघा किती गावली बघा. इथेच काढलीच नाही सर्व. ही श्रीनंदला एवढी भाजी गावली भारंगीची. सुरतला अजून कमी गावले, मला पण कमी गावले. चला हे बघा कोवळी कोवळी ना. हा हे बघ, हे कोवळे कोवळे काढ ना. कोवळी कोवळी पानं फक्त काढ. इकडे बघू शकता, ही याला आमच्याकडे चेमकड म्हणतात. ही गवत बघा हिरवा हिरवा आहे ना, त्याला चेमकड म्हणतात. हे बघा त्याच्यात म्हणजे कोचा असतात. कोचा त्या रुपल्या ना खतरनाक.
ठीक आहे. दाखव. गोड आहे काय? आम्हाला कसला आहे तो? जमवतो वरची आहे काय? पहिला आंबा पाडलाय. आता आपण इथून खालती जाणार आहोत. हे बघा वा वा वा. हे बघा हे बघा भारंगीची भाजी. हा ह्या बघ कुड्याच्या शेंगा नको असत. हे बघा इथं करवंद आहेत. पाण्या खराब झालेत पाऊसात. हे काय खराब झालेत. काट बघा किती आहेत ते. अरे बापरे चांगला आहे. पावसाच्या अगोदर जे करवंद खरं तर भारंगीची भाजी काढलेली. आणि मंडळी ही भाजी आहे ना आपण कोलिम वगैरे टाकलत नाही ह्या भाजीमध्ये. भारंगीच्या भाजीमध्ये अप्रतिम भाजी होते. एक नंबर लागते. चला पुढे बघा. आता थोड्या वेळापूर्वी पाऊस आलेला आणि इकडे बघा परत एकदा ढग पूर्ण काळे होऊन राहिलेत. चला आता घरी जाऊया. इकडे बघा आपण आलो आहे गव्हाणावर. त्या पट्ट्याला गेलो होतो आणि तिथून थेट भारंगीची भाजी काढायला सुरुवात केलेली. आणि आता समोर बघा पण गरम बघा काय होतं. आणि मच्छर पण देखील तेवढीच चावते. इकडे बघा पुड्याची पुढं. आपण आता भारंगीची भाजी वगैरे काढलेली पण कुठे आकुरू वगैरे काही दिसले नाही. त्याची देखील भाजी खरं तर कुठे रानामध्ये शोधली पण नाही दिसली कुठे. तर आपल्याला फक्त भारंगीची फक्त भाजी मिळाली. आता बरेच पाऊस पडायला एकदा सुरुवात झाली ना तर नंतर आपल्याला टाकळा म्हणा परत कवळा म्हणा ह्या सर्व भाज्या आपल्याला ना ह्याचा आस्वाद आपल्याला मिळणार आहे. सर्वप्रथम भारंगीच्या भाजीचा त्याचं काय म्हणतात आस्वाद घेतलेला आहे. आता ही भाजी ओळखायची कशी तर हिचा वास आहे ना थोडा कडवट सारखा येतो. तर आपल्या काही कोकणकरांना सांगायला नको. खरं तर कोकणकर आपला सर्व भाज्या माहितीच असतात कोकणकरांना. तर मंडळी जे काही मुंबई वगैरे शहरामध्ये राहणारे लोक असतात ना त्यांनाही काही भाज्या माहीत नसतात. तर या व्हिडिओद्वारे मी पोहोचवण्याचं काम करतोय. आणि हो मंडळी काही ठिकाणी या भाजीला ना भारग्याची भाजी म्हटलं जातं भारंगीची भाजी म्हटलं जातं. तर असं आपल्या खरं तर कोकणामध्ये ना या भाजीला ना भारग्याची भाजी म्हटलं जातं. अशा आपल्या बोलीभाषेत भारगीची भाजी म्हटलं जातं. फायनली तुम्हाला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आय होप हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. यावा कोकण आपलंच असेल. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.